अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा श्वेताश्वतर उपनिषद चालू आहे आणि त्या उपनिषदाच्या अगदी उत्तरार्धामध्ये आपण आलेलो आहोत। एकूण 6 अध्याय आहेत, तर 5 अध्याय तर पूर्ण केले आणि 6व्या अध्यायामध्ये एकूण 24 मंत्र आहेत, त्यातले 15 मंत्र आपण पूर्ण केले, अजून 9 मंत्र घ्यायचे आहेत। तेव्हा मागच्या वेळेस आपण 15वा मंत्र घेतला, तर त्याचीच थोडी संक्षिप्त पुनरावृत्ती घेऊन आपण आजचं प्रवचन प्रारंभ करूया। तेव्हा 6व्या अध्यायातला जो 15वा जो मंत्र आहे, त्या 15व्या मंत्रामध्ये जे आपण मागच्या वेळेस चिंतन केलं, तर त्या चिंतनामध्ये असं आपण म्हटलं की ह्या ब्रह्मांडामध्ये एकच एक तो प्रकाश स्वरूप, म्हणजे प्रकाश हा शब्द अनेक अर्थांनी आहे, चैतन्य आणि ज्ञान। तर ह्या प्रकाश स्वरूप तो परब्रह्म परमात्मा तोच एक परिपूर्ण आहे आणि तोच सर्वत्र व्याप्त आहे, तो सर्वत्र आहे। आणि म्हणून त्याला असं ह्या मंत्रामध्ये म्हटलंय की तोच परमात्मा जलात देखील आहे आणि अग्नीत देखील आहे। आणि त्याला जाणून घेऊन मनुष्य जो आहे या मृत्यूरूपी समुद्रापासून सर्वथा पार होऊन जातो आणि दिव्य परमधामाच्या प्राप्तीसाठी परमात्मा प्राप्त करण्याच्या अतिरिक्त अन्य दुसरा कोणताही मार्ग नाही आहे, असं आपण मागच्या वेळेस पाहिलं। आणि त्याच्यामध्ये विशेषतः आपण ह्या मंत्रामध्ये असं पाहिलं की जो जलामध्ये आहे आणि जो अग्नीमध्ये आहे, म्हणजे ज्या ठिकाणी शीतल असा स्वभाव जलाचा आहे आणि उष्ण स्वभाव अग्नीचा आहे, तो शीतल आणि उष्ण या दोन्हीच्याही मध्ये तो परब्रह्म परमात्मा अगदी समान पातळीवर आहे। आणि तो परस्पर विरुद्ध जरी स्वभाव असला तरी त्याच्या रहस्यास, म्हणजे त्याच्यामध्ये असलेल्या परमात्म तत्वास जे जाणतात, जे शास्त्रज्ञ त्याला प्रत्यक्ष पाहतात, तर त्या पाहणाऱ्यामुळे आणि त्या जाणण्यामुळे ते संपूर्णपणे मुक्त होतात आणि त्यांना जन्म आणि मृत्यू याचं कुठलंही बंधन त्यांना आता राहत नाही। आणि म्हणून त्या जलामध्ये आणि त्या अग्नीमध्ये, आता मी हे सांगत होतो हा मुद्दा, की त्या जलामध्ये असलेली शीतलता आणि त्या अग्नीमध्ये असलेली उष्मा या दोघांनाही समपातळीवर ठेवणारा आणि दोन्हीमध्ये ओतप्रोत असणारा तो परमात्मा आहे। याचे अनेक प्रकारचे अर्थ आहेत की परस्पर विरुद्ध जरी वर दिसत असलं तरी ते एकमेकाशी समन्वयित हे परमात्म्यामुळे होतात। आणि परमात्म्याशी एकरूपता झाल्यानंतर ह्या ठिकाणी अग्नी असो किंवा जल असो, म्हणजे शीतलता असो किंवा उष्मा असो, या दोन्हीमध्ये ज्यावेळेस समभाव होतो त्यावेळेसच तो परमेश्वराशी एकरूप झालेला असतो, असं हे चिन्ह आहे। आणि म्हणून तो परमात्मा जो आहे ह्या परस्पर विरुद्ध तत्वामध्ये समान पातळीवर असा असतो। आणि ह्या रहस्यास जो जाणतो, नुसतेच जाणणं नाही तर तो प्रत्यक्ष त्याची प्रतीती प्राप्त करतो, तो ब्रह्म परमेश्वराला प्रत्यक्ष प्राप्त करतो। कारण तो ज्ञानस्वरूप आहे, चैतन्य स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे। आणि म्हणून या जड तत्वामध्ये सुद्धा तो ओतप्रोत अंतरंगामध्ये चैतन्यमय आहेच। आणि हे समजणं जे आहे हेच अत्यंत महत्वाचं आहे। तोच ह्या संबंध ब्रह्मांडाचं कारण आहे। आणि या कारण म्हणजे महाकारण रूपामध्ये कार्यकारणाला जो पूर्णपणे अधिष्ठान देणारा आहे, तोच ह्या जन्ममृत्यूच्या चक्रातून आपल्याला मुक्त करू शकतो, असा ह्या पूर्ण मंत्राचा आशय आहे, असं आपण गेल्या वेळेस पाहिलं। आता त्याच्यानंतर हा 15वा मंत्र जो झाला, तर त्याच्या पुढचा जो 16वा मंत्र आहे तो आपण आता प्रारंभ करूया। तेव्हा ज्यांना, म्हणजे ज्या परमात्म्याला जाणल्यावर मनुष्याची जन्ममृत्यूपासून सुटका होते, असा जो विषय आपण पाहिला, तर तो जो परमेश्वर आहे तो नेमका कसा आहे, ह्या आता आपण पाहिलं अग्नीमध्ये आणि जलामध्ये तो समप्रमाणात हे पाहिलं। तरी पुढे याच विषयाला पुढे घेऊन तो परमेश्वर निश्चितपणे कसा आहे आणि त्याचं स्वरूप काय आहे याचा आता पुढच्या मंत्रापासून आपण प्रारंभ करत आहोत। तेव्हा या 6व्या अध्यायामधला हा 16वा मंत्र असा आहे। स विश्व विश्व विदात्म योनिर्ज्ञ कालकालो गुणी सर्वविद्या प्रधान क्षेत्रज्ञ पति गुणेश संसार मोक्ष स्थिति बद्ध हेतु।
अन्वय असा आहे की सह ज्ञः विश्वकृत विश्ववित आत्मयोनिहि कालकाल गुणी सर्ववित यह प्रधान क्षेत्रज्ञपती संसार मोक्षस्थिती बंध हेतु। आता या अन्वयाचा आपण अन्वयार्थ पाहूया की तो परमात्मा कसा आहे, तर तो ज्ञानस्वरूप परमात्मा सर्वश्रेष्ठा सर्वज्ञ स्वतःच आपल्या प्रगट होण्याच्या हेतूने व काळाचाही महाकाळ संपूर्ण दिव्य गुणांनी संपन्न आणि सर्वांना जाणणारा असा तो आहे. म्हणजे एवढे लक्षण त्याच्यामध्ये आहेत. आणि जो प्रकृती आणि जीवात्म्याचाही स्वामी आहे, समस्त गुणांचा जो शासक आहे आणि जन्ममृत्यूच्या संसारात बांधणाऱ्या या स्थित करणारा आणि त्याच्यापासून मुक्त करणारा हाही तो परमात्माच आहे, असा याचा शब्दशः अर्थ आहे. तेव्हा याचा आशय काय ते आपण पाहूया की परमात्म्याचं नेमकं स्वरूप काय इथे सांगितलेलं आहे की परमात्म्याचं हे प्रत्यक्ष त्याचा आविष्कार कसा होतो, त्याचा अधिष्ठान कसं आहे, त्याचा प्रत्यक्ष जीवमात्रावर प्राणीमात्रावर नेमका कसा प्रभाव होतो याचं हे वर्णन आहे. तेव्हा त्या परमेश्वराच्या संदर्भातलं हे प्रकरण चालू आहे. आणि तोच परमेश्वर कसा आहे असं सांगताना ते म्हणतात की तो ज्ञानस्वरूप आहे. तो म्हणजे ज्ञानी आहे असं म्हणत नाही बरं का, की आपण एखाद्या माणसाला ज्ञानी म्हणतो पण परमात्म्याला तो ज्ञानी आहे असं म्हटलेलं नाही, तर तो ज्ञानस्वरूप आहे. म्हणजे तो आणि ज्ञान ह्याच्यामध्ये कुठलीच भिन्नता नाहीये, म्हणून त्याला ज्ञानस्वरूप असं म्हटलेलं आहे. आणि असा हा ज्ञानस्वरूपाला या संबंध ब्रह्मांडाच्या निर्मितीचं ज्ञान आहे. हे ब्रह्मांड कसं निर्माण करायचं आहे म्हणून या जगताची रचना करणारा तो परमात्मा आहे. तो सर्वज्ञ आहे आणि स्वतःला प्रगट करण्याचा हेतू असणारा आहे. त्यांना प्रगट करणारा अन्य कोणीही नाही, पण तो मात्र सर्वांना प्रगट करण्याचा त्यांची क्षमता असते. आणि म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहेत. ते काळालाही निर्माण करतात म्हणून काळाचाही महाकाळ आहे. काळाची त्यांच्यापर्यंत पोहोच जाऊ शकत नाही कारण ते कालातीत आहेत. कठोपनिषदामध्ये देखील असं सांगितलं आहे की सर्वांचा संहार करणारा जो मृत्यू आहे त्या कालरूपी मृत्यूचाही जो काल आहे तो परमात्मा हा महाकाल रूप परमात्मा आहे असं त्या ठिकाणी आपण वर्णन केलेलं आहे. तो मृत्यू हेच त्याचं खाद्य आहे असं त्या कठोपनिषदामध्ये सांगितलं आहे. आणि म्हणून तो कसा आहे तर तो सर्वशक्तिमान आहे, सौदार्य आहे, प्रेम दया आदी समस्त कल्याणमय दिव्य गुणाने तो संपन्न आहे. आणि संसारामध्ये जेवढे काही शुभगुण आपल्याला पाहण्यात येत असतात त्या दिव्य गुणांच्या कोणत्याही एक छोट्या अंशाची झलक सुद्धा ही त्या परमात्म्याचीच असते. आणि तो समस्त जीवास त्यांच्या कर्मांना आणि अनंत ब्रह्मांडाच्या मध्ये तीनही कालात घडत असणाऱ्या छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी घटना सुद्धा तो यथायोग्यपणे जाणत असतो. तो प्रकृती आणि जीव समुदाय म्हणजे परमात्म्याची परा आणि अपरा या दोन्ही प्रकृतीचा तो स्वामी आहे. आणि तो कार्यकारण रूपामध्ये स्थित असलेला महाकारण रूप आहे. सत्व रजवतम या तीन गुणांचा यथायोग्यपणे तोच नियंत्रण करत असतो. आणि तोच ह्या जन्ममृत्यू रूप संसार चक्रामध्ये जीवास त्याच्या कर्मानुसार बांधून ठेवतो आणि तोच त्याचं पालन पोषण करतो. आणि कालांतराने तो त्या जीवाचं ह्या बंधनापासून ही संपूर्णपणे मुक्त करतो. त्याच्याच कृपेने जीव मुक्तीच्या साधनेत लागून राहून साधनेस परिपक्व झाल्यावर ते मुक्त होतात. ही केवळ परमात्म्याचीच कृपा आहे असे या ठिकाणी म्हटलेले आहे. इथे परा आणि अपरा ह्या दोन्ही प्रकृतीचा तो स्वामी आहे आणि तो ब्रह्मांडाला निर्माण करतो. म्हणजे त्याच्यामध्ये जी क्षमता आहे त्या ब्रह्मांडाला निर्माण करण्यामध्ये जी क्षमता आहे त्याचं जर आपण वर्णन पाहिलं तर त्याला आपल्याला असं म्हणता येईल की तो स्वतः शांत आहे. तो आपल्या स्वरूपामध्ये अक्रिय स्थितीमध्ये बसलेला आहे, परंतु तो प्रचंड ऊर्जेने भरलेला आहे. आता मी नेहमी म्हणतो इंग्लिशमध्ये सुद्धा इंजिनिअरिंग वर्ड्समध्ये म्हणताना म्हणतो की तो डायनामिक इक्विलिब्रियम स्टेटसमध्ये आहे. म्हणजे तो डायनामिझमही त्याच्यामध्ये आहे, म्हणजे ऊर्जा प्रचंड आहे. आणि इक्विलिब्रियम म्हणजे तो अक्रिय स्थितीमध्ये आहे. म्हणून तो अक्रिय असून सुद्धा प्रचंड कार्य त्याच्या सानिध्यात होते. ज्याप्रमाणे चुंबकाच्या सानिध्यामध्ये
लोखंडाचे कण जे आहेत ते शिस्तीने एका बाजूला एका विशिष्ट आकृती धारण करून राहतात, त्याप्रमाणे त्या परब्रह्म परमेश्वराच्या केवळ सानिध्यात हे सर्व ब्रह्मांडातले सगळ्या काही गोष्टी आहेत त्या आपलं आपलं स्थान, आपल्या कर्माप्रमाणे प्राप्त झालेला लोक आणि आपलं कर्तव्य हे त्याप्रमाणे ते करत असतात. म्हणून संपूर्ण जे नियंत्रण आहे ते त्या परब्रह्म परमात्म्यातच आहे. म्हणूनच तो विश्वाचा कर्ता म्हटलेला आहे. सर्व विश्वातला प्रगट करताना तो स्वतः स्वतःला प्रगट करत असतो आणि त्याला काळाचा ही काळ असं म्हटलेलं आहे, म्हणून महाकाळ असं म्हटलेलं आहे. असा या सर्व दिव्य आणि संपन्न असणाऱ्या त्या प्रकृतीला आणि त्या जीवात्म्याला सुद्धा तोच नियंत्रण करतो. तोच ह्या प्रकृती आणि जीवात्मा यांचा स्वामी आहे. आणि संसाराच्या मध्ये बंधन सुद्धा जो टाकतो तो परमात्माचा आहे. कारण काय, तर त्यांनी तसं कर्म केलं आणि त्या कर्माचं त्याला कर्मफल मिळालं आणि कर्मफलाला भोगण्याकरता कर्मफल भोग मिळाला आणि या भोगामध्येच त्याचं बंधन प्राप्त झालं. आणि ही सगळी जी योजना आहे ती परमेश्वराची आहे की जे कर्म तुम्ही करता त्या कर्माच्या अनुसार तुम्हाला फल देणे आणि त्या फलाचा भोग प्राप्त करण्याची क्षमता देणे आणि त्या भोगप्राप्तीमध्ये बंधनात टाकणे. म्हणजे बंधन कसं टाकलं तर कर्मफल आणि कर्मफलाचा भोग घेण्यासाठी बंधन होतं. आणि जेव्हा त्याच्यातून तुम्हाला पूर्ण त्याचं ज्ञान प्राप्त होतं सद्गुरूच्या कृपेने, तेव्हा तुम्ही त्या बंधनातून हळूहळू मुक्त होता. आणि ते मुक्त होण्याचं सुद्धा कार्य जे आहे ते त्या ज्ञानस्वरूप परब्रह्म परमात्म्यातच आहे. म्हणून त्या परमात्मा हा सर्वश्रेष्ठ आहे हे आपल्याला समजलं पाहिजे की तो सर्वत्र आहे, सर्वव्याप्त आहे, अंतर्बाह्य आहे, अधिष्ठान आणि आविष्कारामध्ये आहे, सर्वांचं नियंत्रण करणारा आहे. आणि प्रत्येकाने केलेलं छोट्यातलं छोटं कार्य सुद्धा जो पाहत असतो, ज्याला त्याचं आकलन पूर्ण असतं, असा तो आहे. असा जगातला कोणीही मनुष्य नाहीये की जो स्वतः ठरवेल आणि परमेश्वराला कळणार नाही अशी त्याची भूमिका असेल, तर ते 100% अज्ञान आहे. आणि म्हणून सर्वांनी सावध राहावं. परमात्मा पाहत असतो. आपण आपल्या हातातून कल्याणमयच कार्य घडावं, हाही त्याच्यातला आदेश आहे. त्याच्यानंतर आता पुढचा 17वा श्लोक काय ते आपण बघूया. स तन्मयो ह्यमृत ज्ञः सर्वगो भुवनस्यास्य गोप्ता य ईशे अस्य जगतो नित्यमेव नान्यो हेतुर्विद्यत ईशानाय. अन्वय असा की सह ही तन्मयः अमृतः ईशसंस्थः ज्ञः सर्वगः अस्य भुवनस्य गोप्ता यह अस्य जगतः नित्यम एव ईशे ईशनाम ईशनाय अन्यः हेतुः विद्यते. तेव्हा याचा अन्वयाचा अर्थ असा आहे की तेच तन्मय अमृत स्वरूप ईश्वरामध्ये म्हणजे लोकपालात देखील आत्मरूपात स्थित असणारा सर्वज्ञ, सर्वत्र परिपूर्ण आणि या ब्रह्मांडाचे रक्षक आणि रक्षकाचा रक्षक असा तो परमात्मा आहे. आणि या संपूर्ण जगताचा सदैवच शासन करत असतो. कारण की ह्या जगावर शासन करण्यासाठी अन्य दुसरा कोणीही असू शकत नाही. एकमेव अद्वितीय तो परब्रह्म परमात्माच करत असतो. ज्यांच्या स्वरूपाचे आता आशय आपण पाहू विस्ताराने. याचा आशय काय, तर ज्यांच्या स्वरूपाचे पूर्वमंत्रात वर्णन केलेले आहे तोच तो परब्रह्म परमेश्वर जो आहे तो कसा आहे, तर तो नेहमीच तन्मय आणि स्वस्वरूपामध्ये तो स्वतःमध्ये स्थित आहे. तो अमृत स्वरूप आहे. त्याला जन्ममृत्यू नसल्यामुळे तो अमर असून अमृत स्वरूप आहे. आणि तो एकरस आहे. त्याच्यामध्ये अंतर्बाह्य दुसऱ्या गोष्टी भिन्न नाही आहेत. साधारणपणे आपण पाहतो की मनुष्य मध्ये एक विचार करतो आणि बाहेर त्याची कृती वेगळी असते. तेव्हा आचार आणि विचार याच्यामध्ये तफावत असते. परंतु परमेश्वराच्या बाबतीत असं अजिबात नाहीये. तर तो एकरस आहे. ह्या जगताची उत्पत्ती विनाशरूप जे काही परिवर्तन घडत असतं त्या सर्वांचं परिवर्तन हे जरी प्रकृतीमध्ये घडत असलं तरी ते परब्रह्म परमेश्वरामध्ये यत्किंचितही परिवर्तन होत नाही असं त्याचं लक्षण आहे. तो समस्त ईश्वरामध्ये समस्त लोकांचे पालन करण्यासाठी नियुक्त केलेले जे लोकपाल आहेत त्यांच्याही अंतर्यामी रूपाने तो परमात्मा स्थित आहे. आणि तोच तो सर्वज्ञ सर्वत्र परिपूर्ण असून
समस्त ब्रह्मांडाचे देखील तो रक्षण करत असतो आणि तोच या संपूर्ण जगताचे यथायोग्य नियंत्रण करतो, संचलन करत असतो. त्याच्याशिवाय दुसरा कोणीही करू शकत नाही. तेव्हा या जगतावर शासन करण्यासाठी एकमेव अद्वितीय तो परब्रह्म परमात्माच सक्षम आहे, अन्य कोणीही नाही. अन्य परमेश्वरा इतका कोणीही समर्थ असू शकत नाही, असा हा याचा आशय आहे या मंत्राचा. तेव्हा पूर्वीच्या रुचीमध्ये जे काही वर्णन केलेलं आहे त्याच वर्णनाचा पुढचा भाग हा येतो की तो कसा आहे, तो तन्मय आहे, नेहमी तो समाधीस्थ आहे. आपण महादेवाला जर पाहिलं तर कसा तो नेहमी कैलासामध्ये शांत, प्रशांत आणि ध्यानस्थ असा तो बसलेला आहे आणि तो अमर आहे. म्हणजे त्याला मृत्यू, जन्म मृत्यू हा काही प्रकारच नाहीये. तर तो अमृत स्वरूप आहे आणि सर्वांना शासन करणार आहे. जे लोकपाल प्रत्येक लोकांमध्ये जे त्यांनी निश्चित केलेले आहेत त्यांचा सुद्धा अधिकार आणि त्यांचाही ईश्वर असा तो आहे. आणि तो परमात्मा प्रत्येक जीवमात्रामध्ये आत्मरूपाने आहे. तो सर्वज्ञ आहे, सर्वत्र परिपूर्ण आहे, ब्रह्मांडाचा रक्षक आहे आणि संपूर्ण विश्वावर तो शासन करणार आहे. असा हा जगावर शासन करणारा एकमेव आहे, दुसरा कोणीही नाही आणि दुसरा कोणी करूही शकणार नाही, असा हा अर्थ या मंत्राचा आहे. तेव्हा पूर्वीच्या अनेक ऋचामध्ये आपण त्याचं स्वरूप पाहिलं, पण तो तन्मय स्वरूपात आहे आणि सृष्टीमध्ये कितीही बदल झाला तरी त्याच्यामध्ये बदल होत नाही, त्याची उत्पत्ती होत नाही, त्याचा विनाश होत नाही. हे प्रकृतीतच केवळ परिवर्तन होतं. आणि जेव्हा आपण त्याच्याशी एकरूप झालो आणि आपला प्रकृतीचा संबंधाचा विच्छेद झाला तर आपण सुद्धा परिवर्तनशील राहणार नाही. आपणही अमृत स्वरूप होऊ, आपणही अमर अजरामर होऊ, असं या ठिकाणी दिशा दिलेली आहे प्रत्येक मनुष्याला. आणि म्हणून त्याच्या स्वरूपामध्ये जर गेलो तर आपण शांती स्वरूपाचा बोध प्राप्त करू शकतो आणि कोणत्याही कारणाने मग मात्र आपण अशांत होणार नाही. आपण शांती ब्रह्माशी एकत्र राहू. सर्व ईश्वर की सर्व सृष्टी नियम करण्यासाठी त्या परमात्म्याने लोकपालांना जे काही निश्चित केलं आहे तर त्या सृष्टीचं पालन करण्याचं जे काही कार्य आहे ते सुद्धा लोकपालांना करण्यामध्ये अंतर्यामी हा परमात्माच आहे. तो सर्वांना जाणणार आहे, तो सर्वत्र परिपूर्ण रीतीने वास करत असतो, तोच ब्रह्मांडाची राखण करत असतो, असा ह्या मंत्राचा संबंध आशय आहे. आणि म्हणून तो तो नाही असं स्थान नसल्यामुळे तो आहे असं सर्वत्र तो आहेच, अशा प्रकारची धारणा जर आपली झाली तर आपलं आचरण जे आहे हे आपल्या आचरणामध्ये सदाचारच होईल. आपल्या धारणेमध्ये सुद्धा अखंड परमात्म्याचंच चिंतन होईल आणि तेच तुम्हाला सर्व बंधनापासून मुक्त करतील, असं ह्या मंत्राची दिशा दिलेली आहे. तेव्हा आता पुढे आपण पाहूया की 18व्या मंत्राचा नेमका संदर्भ काय. तर वर जे काही आपण आतापर्यंत जे काही विवेचन सगळं केलं त्या विवेचनामध्ये परमेश्वरात जाणणे आणि त्याला प्राप्त करण्यासाठी साधना करणे, त्या साधनेच्या रूपात त्या परमात्म्याला शरण जाणे आणि त्या शरण जाण्यासंबंधी काय केलं पाहिजे असं या पुढच्या मंत्रामध्ये दिलेलं आहे. तेव्हा मंत्र असा आहे, मंत्र 18वा. यो ब्रह्मांडं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै तमहं तमह देवमात्म बुद्धि प्रकाश मुमुक्षिर्व शरणहं प्रपद्ये. अन्वय है कि यह वै पूर्वम ब्रह्मांडम विदधति च यह वै तस्मै वेदान प्रहिणोति तम आत्मबुद्धि प्रकाशम ह देवम अहम मुमुक्षु शरणम प्रपद्ये. आता ह्या मंत्राचा अन्वयार्थ असा आहे की जो परमात्मा असतो तोच निश्चित सर्वप्रथम या ब्रह्मदेवास उत्पन्न करतो आणि जो निश्चितच त्या ब्रह्मदेवास समस्त वेदांचे ज्ञान प्रदान करत असतो आणि त्या परमात्म ज्ञानविषयक बुद्धीस प्रगट करणारे प्रसिद्ध देव, त्या प्रसिद्ध देव असणाऱ्या त्या परमेश्वरास मी मात्र मोक्षाची इच्छा असणारा साधक आहे आणि म्हणून माझी मुक्ती पूर्ण होण्याकरता मी शरणरूपामध्ये त्यांना ग्रहण करतो आणि त्यांचं वरण करतो,
असं ह्या मंत्राचा अर्थ आहे. तेव्हा ते पहिल्यांदा कसे आहेत, त्यांच्यापासून ब्रह्मदेवाची निर्मिती कशी झाली, ब्रह्मदेवाला त्याने वेदाचं ज्ञान कसं दिलं, अशा त्या परब्रह्म परमेश्वराला मी प्रार्थना करतोय की माझी मुक्ती झाली पाहिजे, मला मोक्ष प्राप्त झाला पाहिजे. आणि ते प्राप्त करण्याकरता एकमेव उपाय म्हणजे परमेश्वराला संपूर्ण शरण जाणे. आणि म्हणून त्या निमित्ताने मी ह्या परमात्म्याला शरण जात आहे, असा याचा अन्वयार्थ आहे. आता आशयाकडे वळू आपण की ह्या अन्वयार्थाच्या आधारावरच काय आशय आहे. तर तो त्या परमेश्वरात प्राप्त करण्याचा जो सार्वभौम आणि सुगम उपाय काय असेल, तर तो सर्वतोभावाने त्याच्यावर निर्भर होणे, त्याचा आश्रय घेणे, त्याच्या शरणामध्ये गेले पाहिजे. तेव्हा मनाच्या द्वारे जे विविध भावाचं चिंतन करताना त्या परमात्म्याच्या शरणात गेलं पाहिजे, हेच वारंवार तिथे सांगितलं आहे. जो परमेश्वर निश्चितच सर्वप्रथम आपल्या नाभिकमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न करतो आणि त्यास उत्पन्न केल्यानंतर निसंदेहपणे त्याला समस्त वेदाचे ज्ञान प्रदान करतो. आणि जो आपल्या स्वरूपाचं ज्ञान देण्यासाठी आपल्या भक्ताच्या हृदयामध्ये त्याच्या अनुरूप बुद्धीच प्रगट करत असतो. असं भगवद्गीतेचा संदर्भ 10व्या अध्यायात आहे. 10व्या अध्यायातला 10वा श्लोक. त्या मंत्रामध्ये वर्णन केलेल्या या सर्व शक्तिमान असणाऱ्या या प्रसिद्ध देव परब्रह्म पुरुषोत्तमास मी मोक्षप्राप्तीच्या अभिलाषेने मुक्त होऊन शरणागतता ग्रहण करतो. शेवटचं जे निष्कर्ष त्यातला असा आहे की ही प्रार्थना आहे, तू कसा आहेस याचं वर्णन आहे पहिल्यांदा, आणि त्या वर्णनाच्या नंतर शेवटी प्रार्थना अशी केली आहे की मी संपूर्णपणे या परमेश्वरास शरण जातो आणि ह्या शरण जाण्यामध्ये माझी एकच इच्छा अशी आहे की मला मोक्ष मिळाला पाहिजे, मी संपूर्णपणे साऱ्या बंधनापासून मुक्त झालो पाहिजे. आणि म्हणून मी ह्या इच्छेनेच शरणागत झालो आहे, त्याचाच आश्रय घेतलेला आहे. तेव्हा मनुष्याने आश्रय जर घ्यायचा असेल तर ते एकमेव स्थान हे परब्रह्म परमात्म्याचंच आहे. अन्य गोष्टीचा आश्रय घेतला तर तुम्हाला बंधन निश्चित प्राप्त होईल. मनुष्य सर्वसाधारणपणे कोणाच्या आश्रयाला गेलेला असतो हे बघा. त्याचा आश्रय जो असतो तो प्रकृती असते. प्रकृतीमध्येच ही धन आहे, त्या ठिकाणी लौकिकता आहे, ऐश्वर्य प्राप्तीची इच्छा आहे, अनेक प्रकारचे भोगप्राप्तीची इच्छा आहे. तर ही सर्व इच्छा पूर्ण करावी परमेश्वराने, आणि म्हणून जी काही मनुष्य आश्रय घेतो तर तो आश्रय घेतो प्रकृतीचा आणि इच्छा बाळगतो परमेश्वरापासून. जसं स्वामींसमोर लोक येतात आणि स्वामींना म्हणतात की महाराज मी असा असा फार दुःखी आहे आणि मला असे संकट आलेले आहेत, तेव्हा तुम्ही हे संकट दूर करा. आता हे म्हणत असताना त्यांनी हे म्हणताना आश्रय कोणाचा घेतलाय, तर त्यांनी प्रकृतीचा आश्रय घेतलाय. आणि शरण आपण जातोय हे दाखवलंय फक्त, प्रत्यक्ष तो शरण गेलेलाच नाहीये. त्याचं कारण तो आश्रय प्रकृतीचा जातो. पण जो श्रेष्ठ पुरुष आहे तो मात्र मोक्षप्राप्तीच्या इच्छेने तो परमात्म्याच्याच आश्रयाला जातो, त्याच्या शरणागत होतो. हे समजणं आपल्याला या निमित्ताने फार आवश्यक आहे. तेव्हा तो परब्रह्म परमात्मा मला ह्या संसार बंधनापासून मुक्त करण्यासाठी मी मोक्षाची अभिलाषा करत आहे आणि मी तुला शरण जात आहे. तर शरण जाणे म्हणजे नेमकं काय, आश्रय घेणं म्हणजे काय, हे आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे. की जोपर्यंत मनुष्य आपल्या धारणेमध्ये आणि आपल्या सगळ्या संवेदनामध्ये परमेश्वराला बसवत नाही, जोपर्यंत त्याला आपण सत्ता महत्ता देत नाही, तोपर्यंत तो मुक्त होणारच नाही. कारण त्यांनी त्या सर्व मागणीमध्ये प्रकृतीला जर आश्रयात घेत असेल तर त्याची सगळी जी काही भ्रमण आहे ते प्रकृतीमध्ये सातत्याने राहील. तो जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये भ्रमण करत राहील. जरी परमात्म्याला तो प्रार्थना करत असला तरी त्याला माहिती नाही तो कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या स्थानावरून तो परमेश्वराला म्हणतो की मी शरण जातो. माणसं जातात देवळामध्ये आणि मंदिरामध्ये जाऊन डोकं टेकवतात. त्याच क्षणी जर कोणी विचारलं की काय रे तुझं नाव काय, तू काय व्यवसाय करतो,
तू कुठल्या गोष्टीला महत्व देतो, तर तेव्हा आपल्याला लक्षात येईल की हा जरी तिथे मंदिरामध्ये जाऊन डोकं टेकवत असला तरी तो काहीतरी मागतोय. आणि काय मागतोय? तुम्हाला धन दे, मला श्रेष्ठत्व दे, मला 4 लोकांमध्ये माझी लौकिकता वाढली पाहिजे. म्हणजे संबंध जो आश्रय आहे तो ह्या प्रकृतीचा आहे. आणि मागतोय कोणाला? तर प्रकृतीला मागत नाही, तर परमात्म्याला मागतो. म्हणजे ही जी काही आपली दुटप्पी धोरण आहे ते सुटलं पाहिजे. तेव्हा परमेश्वराला जर मागायचंच असेल तर एकच मागायचं की तुझं मला अखंड स्मरण मिळू दे, तुझं मला अखंड सेवा करू दे, तुझं मला अनुसंधान राहू दे, आणि तुझी माझी फारकत होता कामा नये, एकरूपता झाली पाहिजे. म्हणून परमेश्वराशी एकरूपता होणं म्हणजेच मोक्ष आहे, दुसरा मोक्ष नव्हेच. दुसरा मोक्षाचं काही आणखीन काही स्थान आहे असं आपल्याला म्हणताच येणार नाही. तर परमात्म्याशी एकरूपता झाली की संसाराच्या बंधनातून तत्क्षणी तो सुटलाच समजायचा, असा या मंत्रामध्ये ही दिशा दिलेली आहे. तेव्हा हा जो जो काही परमात्मा आहे तो परमात्मा या ब्रह्मदेवाला निर्माण करतो, ब्रह्मदेवाला सर्व वेद देतो, आणि मग ते परमात्म्याविषयक बुद्धी देणारा तो देव जो आहे तो परमात्म्यास मुक्तीची इच्छा करणारा आणि शरण जातो त्या निमित्ताने, असा हा रुचेचा मुख्य अर्थ आहे. पण त्या अर्थामध्ये काय काय लपलंय हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. माणसं आश्रय घेतो म्हणजे काय करतो? शरण जातो म्हणजे कोणाला जातो? शरण जाणे या शब्दाचाच अर्थ असा आहे की त्याचा आश्रय घेतला तर तो शरण जाऊ शकतो, त्याला समर्पित झाला तर तो शरण जाऊ शकतो, त्याच्याशी एकरूप झाला तर तो शरण जाऊ शकतो. आणि हीच अनन्य शरण स्थिती आहे. अन्यथा अनन्य शरणागत स्थिती नाही. जेव्हा इतर गोष्टीचा तुम्ही आश्रय घेता तेव्हा तुम्ही अनन्य होऊ शकत नाही. आणि तुम्ही एकाच वेळी 2 गोष्टीला तुम्ही सांभाळताय. एक आहे ते संसार आहे, दुसरा आहे तो परमात्मा आहे. संसारही उत्तम व्हावा, खूप पैसा मिळावा, खूप लौकिकता मिळावी, दुसऱ्या बाजूला परमेश्वराचंही जमलं तर दर्शन व्हावं, असं हे दुटप्पीत धरण असल्यामुळे तो अनन्य शरण जाणारा होऊ शकत नाही. पण जो अनन्य शरण होतो तो खऱ्या अर्थाने परमात्म्याच्या कृपेला प्राप्त होऊन त्याचा नित्य योगक्षेम जो आहे तो परब्रह्म परमात्मा भगवान श्रीकृष्ण हरी तो त्याचा पाहत असतो. म्हणून तेषाम नित्य अभियुक्तानाम योगक्षेम वहाम्य, हे त्यांनी जे काही त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे, तर हे कोणाला सांगितलं आहे की असा तो व्यक्ती की जो अनन्य शरण भावाने मला आलेला आहे, जो अन्य भावाने आला असेल, अनन्य आणि अन्य भावाने आला असेल तर तो अन्याचाही आश्रय घेतो. म्हणून अन्याचा आश्रयाचा त्याग करा आणि सबंधपणे परमेश्वराचा आश्रय घ्या, तेव्हा तुमची ही भगवत बुद्धी होईल, तेव्हा परमात्म्याची ओढ मिळेल, हे लक्षात घ्या. अगदी ब्रह्मदेवाला सुद्धा हे सांगावं लागलं. ब्रह्मदेव नुसता उत्पन्न होऊन थांबला नाही, तर त्याला ब्रह्मदेवाला वेदज्ञान त्याने दिलं आणि परमात्म्याचा अर्थ सांगितला आणि त्याला अनन्य शरण भावाने शरण जाण्याचं महत्व काय हे सांगितलं आहे. शरण जाण्यामध्ये जी एक अनन्यता असते, नम्रता असते, प्रार्थना करण्याची वृत्ती असते, त्याचा परमावधी जोपर्यंत गाठत नाही तोपर्यंत उत्कटता होणार नाही. पुष्कळदा मला काही वेळेला तर संन्यासी भेटतात आणि म्हणतात की महाराज आपका जो चल रहा है उसमें एक बताइए कि भगवत भाव कैसे निर्माण हो जाए. आता भगवत भाव निर्माण होण्याबद्दलची जिज्ञासा असणं उत्तम आहे, पण आशंका असणं ही कठीण गोष्ट आहे. तेव्हा अनन्य चिंतन, अनन्य स्मरण, अनन्य स्तुतिगान, अनन्य प्रार्थना या अनन्य स्थितीमध्ये जोपर्यंत तुम्ही जात नाही तोपर्यंत साधक हा परमेश्वराच्या चरणी हा नम्र होऊ शकत नाही, तो शरणभाव त्यात निर्माण होऊ शकत नाही. म्हणून तुम्ही अनन्य ह्या शब्दावर जास्त चिंतन करा आणि आपण अनन्य स्थितीमध्ये गेलोय का सांगा. स्वामी म्हणायचे अनन्य शरण भावाने माझ्याकडे येशील तर मी तुला संरक्षण देईल, तुझा योगक्षेम करेल आणि तुला निर्भय करेल, हे सांगतात. पण त्याच्यामध्ये अनन्य हा शब्द आहे. तेव्हा अनन्य व्हा, अनन्य शरण जा आणि मग मात्र तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता करायची गरजच पडणार नाही. म्हणून हा जो भाव या ठिकाणी सांगितला आहे की अनन्य शरण स्थितीमध्ये जो साधक असतो तो परमात्म्याशी एकरूप झालेला असतो, तेव्हा त्याचा योगक्षेम, जेव्हा परमात्म्याचा योगक्षेम सहज आहे तेव्हा त्याचाही योगक्षेम सहज होईल. अन्यथा आपण संघर्ष करतोच आहे संसारामध्ये,
की आपली आर्थिक स्थिती अजून चांगली कशी होईल. आपल्या मुलांना परदेशात पाठवायचंय, पैसा लागतो, मग पैसा आपण कमवला पाहिजे आणि पैशाच्या दृष्टीनेच आपण विचार केला पाहिजे. ही जीवनाची जी गती झालेली आहे त्याच्यामुळे नेमकं काय आपल्याला प्राप्त करायचं ह्याच्याबद्दल सुद्धा अतिशय संदेह असा आहे. आणि तो संदेह दूर करण्याकरता माणसाला परमेश्वराशी शरण कसं जायचं, हे अनन्य भाव कसा करायचा हे त्याला समजणं हे अतिशय हे महत्वाचं ठरेल. त्यानंतर पुढचा 19वा मंत्र आपण पाहूया. 19व्या मंत्रामध्ये निष्कलम निष्क्रियम शांतम निरवध्यम निरंजनम अमृतस्य परम सेतुम दग्धेंदन निवानलम. म्हणजे त्याचं सगळं स्वरूपाचं वर्णन आहे पूर्णपणे. तेव्हा त्याचा अन्वय असा आहे की निष्कलम निष्क्रियम शांतम निरवध्यम निरंजनम अमृतस्य परम सेतुम दग्धेंदनवम अनलम इव. त्याचा अन्वयार्थ असं की कलेरहित क्रियारहित सर्वतः शांत निर्दोष निर्मल अमृतरूपी परमसेतू रूप आणि जळलेल्या इंधनाने युक्त अग्निप्रमाणे निर्मल ज्योतिस्वरूप अशा त्या परमात्म्याचे मी अखंड चिंतन करत असतो. म्हणजे त्या परमात्म्याचं चिंतन कसं करावं, अनुसंधान कसं करावं असं ह्या मंत्रामध्ये सांगितलंय. तेव्हा या मंत्राचा आशय असा आहे की हा निर्गुण निराकार परमात्म्याची उपासना करणाऱ्या साधकास अशा प्रकारची भावना ठेवली पाहिजे की जो पूर्वी आपण जो विवेचन केलं आहे त्याच्यामध्ये ज्या काही 16 कला सांगितल्या आहेत त्या 16 कलाच्याही अर्थात संसाराच्या संबंधाने तो रहित आहे आणि तो सर्वतः क्रियाशून्य आहे, परमशांत आहे आणि सर्व प्रकारच्या दोषांनी तो रहित असा आहे. आणि म्हणून जो अमृत स्वरूप मोक्षाचे परमसेतू आहे आणि ज्याचा आश्रय घेऊन मनुष्य अत्यंत सुगमतेने संसार समुद्रास पार होऊन जात असतो. जो लाकडातून जलाचे जाणल्यानंतर म्हणजे लाकडामध्ये जल कसं आहे हे सुद्धा जाणल्यानंतर धगधगणाऱ्या तेजस्वी अग्निप्रमाणे जो सर्वथा निर्विकार निर्मल आहे, प्रकाश स्वरूप आहे, ज्ञानस्वरूप आहे आणि तो परमचैतन्य असा आहे, अशा त्या निर्विशेष निर्गुण निराकार परमात्म्यास तत्वाने जाणण्यासाठी आपण त्या परमेश्वरालाच लक्ष बनवून आपण अखंडपणे त्याचेच चिंतन करावे असे या ठिकाणी सांगितलंय. म्हणजे इथे त्याचे जे काही सर्व लक्षण आहेत ते सर्व लक्षण सांगून त्याला प्रत्यक्ष त्याची ही आपण अनुसंधान कसं करायचं, त्याच्याबद्दलचं चिंतन कसं करायचं ही दिशा या ठिकाणी गेलेली आहे. की तो परमात्मा कसा आहे तर तो ह्या ब्रह्मांडाला निर्माण करणारा, ह्या संसाराला निर्माण करणारा जरी असला तरी तो स्वतः मात्र गुणनिसंग आहे, तो अनासक्त आहे, म्हणून तो निर्गुण निराकार आहे. आणि त्या परमेश्वराची उपासना करण्याकरता साधकांना हे समजणं खूप महत्वाचं आहे की तो कुठल्याही प्रकारे या प्रपंचाला, ह्या संसाराला तो कुठल्याही प्रकारांनी संबंधित नाही. त्याचा संबंध विच्छेद झालेला आहे संसारापासून. आणि तो क्रियाशून्य म्हणजे काय, तो कोणत्याही कर्माच्या आसक्तीमध्ये तो अडकलेला नाही. म्हणजे तो त्याच्या माध्यमातून प्रचंड कार्य जरी होत असेल तरी तो त्याच्याकडे तो त्याचा कर्तृत्व भाव नाहीये, या अर्थाने तो क्रियाशून्य आहे. म्हणजे कार्य करायचं परंतु कर्तृत्व भाव ठेवायचा नाही, हे मोठं कठीण आहे. नाहीतर आजकालच्या काळात सहजच म्हणतो की काहीतरी कर्तृत्व करून दाखव. म्हणजे तिथे कर्तृत्व भाव ठेव म्हणजेच काय, मी करता, मी भोगता, मी ज्ञाता अशा प्रकारचा भाव ठेवण्याकरता सर्व गुरुजन त्यांना प्रोत्साहन देतात, आईवडील प्रोत्साहन देतात की तो कर्तृत्व भाव ठेव. पण इथे परमात्म्याचं जर आपण चिंतन केलं तर तो कसा आहे, क्रियाशून्य आहे.
म्हणजे कर्तृत्व भाव नाही, केवळ कर्तव्य भाव आहे. प्रत्येक मनुष्याने हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्यामध्ये कर्तृत्व भाव शून्य असला पाहिजे आणि क्रिया करताना तिथे कर्तव्य भाव ठेवला पाहिजे, परमशांत स्थिती पाहिजे आणि आपण सर्व दोषांनी रहित झाला पाहिजे. आणि कारण काय, तर हेच त्या परमात्म्याचे लक्षण आहेत. आणि जो अमृत स्वरूप मोक्षाचा परमसेतू म्हणजे मृत्यूपासून अमृत तत्वाकडे जाण्याकरता जो सेतू आहे, जो मोक्ष परम मोक्ष प्रदान करणारा जो सेतू आहे, तो सेतू म्हणजेच तो परमात्मा आहे. म्हणजे ज्यांचा आश्रय घेऊन मनुष्य अत्यंत सुगमतेने या जन्म मृत्यूच्या सागराला पार करू शकतो, असा तो सेतू रूप परमात्मा आहे. हे समजून घेणं खूप अवघड आवश्यक आहे. जो लाकडातून जलाचे जाणल्यावर, म्हणजे आता लाकडामध्ये अव्यक्त स्थितीमध्ये जल असतंच. आपण आता पाहतो की जे काही वृक्ष आहेत आणि वृक्षामध्ये सर्व तुम्हाला फांद्या, खोड हे सर्व लाकूडच आहे. त्या लाकडात जर आपण पाहिलं तर प्रत्यक्ष त्याच्यामध्ये जलाचा म्हणजे रसाचा प्रवाह सारखा प्रवाह चालू आहे आणि म्हणून ते चैतन्यमय आहे. म्हणून त्या लाकडामध्ये असलेलं जे चैतन्य आहे तो जलाचा प्रवाहच आहे. म्हणून लाकडातलं जल जर जाणलं तुम्ही, तसंच त्या धगधगणाऱ्या तेजस्वी अग्नीमध्ये सुद्धा एक निर्विकार निर्मल प्रकाश स्वरूप ज्ञानस्वरूप परम चैतन्य तत्व आहे. हे तुम्हाला अग्नीमध्ये पाहताना तुमची धारणा तशी पाहिजे की हा अग्नी म्हणजे केवळ तेज आणि उष्णताच आहे असं न समजता त्याच्यात तो परमात्मा कसा आहे, तर तो निर्विकार आहे. त्याला त्या कुठल्याही धगधगणाऱ्या उष्णतेचा त्याचा संबंध नाहीये. तो निर्मल आहे. तो सर्व मळाला स्वतः धारण करून घेतो आणि तो स्वतः अखंड निर्मल असतो. असा तो प्रकाश स्वरूप आहे, तो ज्ञानस्वरूप आहे, तो परम चैतन्य स्वरूप आहे. आणि त्या निर्विशेष निर्गुण निराकार असणाऱ्या त्या परमात्म्याला जर आपण जाणण्याचं लक्ष ठेवलं आणि त्याप्रमाणे जर चिंतन केलं तर आपल्याला तो परब्रह्म परमात्मा निश्चितच प्राप्त होऊ शकतो. म्हणजे इथे ह्या मंत्रामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत की तुम्ही त्याचं अनुसंधान कसं करायचं, त्याच्या आश्रयाला कसं जायचं आणि तो कसा आहे हे पहा तुम्ही. तो परमात्मा कसा आहे, म्हणजे तुम्हाला लाकडाला पाहिलं तर लाकडामध्ये असणारा जलाचा प्रवाह, जल कसं, जलतत्व कसं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. अग्नीमध्ये तो निर्विकार आणि निर्मल तत्व कसं आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. आपण दररोज ह्या गोष्टी पाहत असतो आपण, पण त्या पाहताना आपली धारणा परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दल शून्य असते. म्हणून आपण त्या लाकडामध्ये जल कसं आहे, त्या अग्नीमध्ये निर्मल तत्व कसं आहे हे पाहण्याची, आता पुष्कळ जण दररोज अग्निहोत्र करतात, पण अग्निहोत्र करताना हा अग्नी नेमका काय आहे आणि या अग्नीमध्ये तो परमात्मा काय आहे ही तुम्हाला धारणा असणं ही जास्त उपयुक्त ठरेल. तर ते अग्निहोत्राचं कार्य हे उत्तम होईल. आणि या अनन्य शरण भावाने परमेश्वराचा आश्रय घेऊन त्याचंच चिंतन, त्याचंच अनन्य स्मरण, अनन्य स्तुतिगान करून त्याचीच अनन्य प्रार्थना करून जो साधक त्या परब्रह्म परमेश्वराच्या चरणी अत्यंत नम्र होऊन जातो, अत्यंत शरणभाव त्याच्यामध्ये असतो, तेव्हा मात्र सर्व शब्द थांबतात, तो निशब्द होतो. डोळे दुसरे कोणतेही रूप पाहत नाही, तर त्या परमात्म्यालाच पाहतात. सारी इंद्रिय सुद्धा मनात विलीन होतात आणि मन जे आहे ते त्या परमेश्वरामध्ये विलीन जेव्हा होतं त्यावेळेस ती अनन्य शरणभाव त्या ठिकाणी येतो. म्हणून हा मुद्दा त्या ठिकाणी समजणं आवश्यक आहे की अनन्य शरण असणाऱ्या साधकाला परमात्मा हा सदेह आणि योगक्षेम देणारा आहे, असा प्रत्यक्ष अनुभव जो आहे तो संतांना आलेला आहे. आणि म्हणून आपल्यालाही तो येऊ शकतो. अशा या शरणागताची ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून त्या दयाघन ब्रह्म परमेश्वराला शतधा शरण जावं, तेथेच आपला सर्व भाव संपतो आणि तिथेच आपण निशब्द होतो. म्हणून त्या कलारहित असणाऱ्या, त्या शांत असणाऱ्या, त्या निर्दोष निर्मल आणि अमृतरूप असणाऱ्या परमसेतू रूप आणि इंधनाने युक्त असलेल्या निर्मल अशा अग्नीमध्ये तो स्वरूप त्याचंच स्वरूप आहे असं मी चिंतन त्याचं
अखंडपणे करावं अशी ही अपेक्षा या ठिकाणी आहे. आणि तशा प्रकारचं चिंतन जेव्हा होईल तेव्हाच त्या परमात्म्याशी आपली अभिन्नता ही सिद्ध होईल. तेव्हा आता हा 19वा मंत्र आपला संपला आहे आणि आपण पुढच्या वेळेस आपण जे जे काही आतापर्यंत सांगितलं आहे ते संसार बंधनापासून कसं सुटायचं, परमात्म्याला कसं जाणून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये दुसरा कुठलाही परमात्म्याशिवाय उपाय नाहीये, तेव्हा आपली हा उपाय जो आहे तो आपण दृढ कसा करायचा हे आपण पाहिलेलं आहे. आणि आता 20 पासून तो 24 पर्यंत हे शेवटचे जे 5 मंत्र आहेत तर ते 5 मंत्र आपण पुढच्या रविवारी पाहून आपण हा अध्याय संपवायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग ह्या अध्यायाचा उपक्रम आपण त्याच्या पुढे आपण प्रारंभ करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.